मस्त असे साबुदाणा वडे आज मी बनवले होते आणि त्यासोबत दह्याची चटणी. मार्गशीर्ष महिन्यातले गुरुवार संपले की पौष महिन्यातले रविवार सुरू होतात आणि सारखी सारखी खिचडी नकोशी वाटते ना. त्यामुळे आज मी बनवले साबुदाणा वडे. आता काही जणांचे साबुदाणा वडे फुटतात, त्यातून साबुदाणा बाहेर येतो किंवा वडे क्रिस्पी बनत नाहीत. तर असं काही होऊ नये यासाठीच्या काही टिप्स मी तुमच्यासोबत आज या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. सगळ्यात पहिली टिप, साबुदाणा वडा आहे तो आपल्याला थोडासा चपटा बनवायचा आहे. हा वडा तळल्यानंतर फुलतो. आणि वड्यासोबत खाण्यासाठी मी ही दह्याची चटणी बनवली होती, ज्यासाठी मी दह्यात थोडंसं मीठ, साखर, मिरची पूड, शेंगदाण्याचा कूट घातला, मिक्स केला आणि चटणी तयार. तेल गरम झालं की वडे मी त्यामध्ये टाकले आणि असा कलर त्याचा झाला किंवा ते फुटायच्या आधीच मी त्यांना बाजूला काढून घेतले. आता असेच त्यांना खा असं मी तुम्हाला नाही म्हणत आहे. काय करायचं तेही सांगते. दुसरी वड्यांची बॅचही आपल्याला त्याच पद्धतीने तळून घ्यायची आणि ते वडे काढल्यानंतर पहिले जे आपण वडे बाजूला काढून ठेवले होते ते पुन्हा तेलात टाकून तळून घ्यायचे. अशा पद्धतीने तळल्यावर त्याला मस्त असा कलर येतो आणि एकदम क्रिस्पी आपले वडे बनतात, फुटतही नाहीत.